नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज आपल्याला आपण थंबनेलमध्ये पाहिलं असेल त्याप्रमाणे अत्यंत दिव्य, अत्यंत प्रासादिक आणि दिव्यत्वाने भरलेला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणाच्या पद्धती मी आज आपल्यासोबत डिस्कस करणार आहे. पारायण कसं करावं, कुणी करावं, का करावं. ठीक आहे, चला आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याआधी फक्त सांगेल की जर आपण कोणी नवीन असणार, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असणार, तर कृपया अशीच आध्यात्मिक माहिती आपल्याला पुढेही मिळत राहावी यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बटन दाबा, बेलचं बटन दाबा, आपल्यापर्यंत सगळे नोटिफिकेशन येतील. याचा पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 21 जुलै रोजी आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं आहे याची डिटेल माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चला येऊया आपल्या आजच्या मुद्द्यावर. तर बघा, श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ, याच्याबद्दल सांगण्याआधी आपल्याला नवनाथ काय आहेत याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेलही. बघा, भगवान श्री विष्णूंचे हे नवनारायण आहेत. खरं तर भगवान श्रीकृष्णांनी कलियुगामध्ये आपल्या त्रासलेल्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी आणि त्याला सुरक्षा देण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या या नवनारायणांना पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी अवतार घेण्याचे आदेश दिले. आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या आदेशानुसार हे नवनारायण नवनाथांच्या नावाने, नवनाथांच्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी यांनी वेगवेगळ्या प्रकारे जन्म घेतला आणि अगदी दिव्य असं कार्य यांनी पृथ्वीवर केलेलं आहे आणि आजही करत आहेत. ठीक आहे, आजही आपल्याला पावलोपावली नाथांची प्रचिती येत असते. नाथ संप्रदायातील अनेक लोक आहेत, हजारो नाहीतर लाखो लोक आहेत, ती वर्षानुवर्ष नाथांची सेवा करत आहेत आणि नाथ त्यांच्या जीवनामध्ये आजही कार्य करत आहेत. ठीक आहे, तर बघा, नवनाथ पारायण म्हणजे हे काही साधंसुद्धा विषय नसतो. नवनाथ हे कोण आहेत हे तुम्हाला त्याचं ग्रंथाचं पारायण केल्यानंतर तुम्हाला त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती येणार आहे, ते मी सांगायला नको. म्हणून याच्या बाबतीत फक्त काही साधे नियम असतात. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आधीचे काही संभ्रम असतात, गैरसमज असतात. जसं की बऱ्याच जणांना सांगितलेलं असतं की गुरुचरित्र किंवा नाथांचं पारायण वगैरे असेल, खूप कडक असतं, खूप कठोर नियम असतात वगैरे वगैरे. तर बघा, असं काही नाही आहे. ह्या भीती सगळ्या काढून टाका मनातून. ज्या दिवशी तुमच्या मनात पारायण करण्याचं, नवनाथांचा असो किंवा गुरुचरित्राचा असो किंवा इतर कुठला असो, कुठल्याही ग्रंथाचं पारायण करण्याचं ज्या दिवशी तुमच्या मनात आलं ना, तुमच्या अंतरात्म्याचा आवाज आला, त्या दिवशी समजायचा तो ईश्वराचा आवाज आहे, ती ईश्वराची, परमेश्वराची इच्छा आहे, म्हणून ती तुमच्या मनात उत्पन्न झाली. त्यामुळे निश्चिंतपणे पारायणाला बसायचं आहे. फक्त काही साध्या गोष्टी असतात. पारायण करताना आपण त्या परमेश्वराला, त्या दैवी शक्तीला आपल्या जीवनात येण्याचा आणि आपलं जीवन त्या शक्तीने भरून टाकण्याचं आपण आवाहन करत असतो. त्यानुसार ती दैवी शक्ती आपल्या जीवनात प्रवेश करत असते, आपल्या घरात प्रवेश करत असते. त्यामुळे परमेश्वराला, जर आपल्या घरात वास आपण परमेश्वर करणार आहे, तर आपल्याला काही साध्या गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे, भक्त म्हणून, एक सेवक म्हणून. ठीक आहे, जसं की पारायण कालावधीमध्ये आणि पारायण कालावधीनंतर साधारण 1 महिना तरी आपण मांसाहार पालन करायचं आहे. पारायण सुरू करण्याआधी कमीत कमी म्हणजे तुम्ही 3 दिवस आधी किंवा तुम्ही 3 दिवसाच्या आत मांसाहार केलेला नसावा. म्हणजे जर तुम्ही आज पारायणाला बसत आहात, तर आजपासून मागच्या 3 दिवसात तुम्ही मांसाहार केलेला नसावा. कमीत कमी 3 दिवस सांगतोय मी. आणि जर आपण शुद्ध शाकाहारी असणार, मग तर प्रश्नच नाही, अतिउत्तम. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन म्हणजे की बघा, मुख्य असतं की देवाला, परमेश्वराला, परमेश्वर आपल्याला आपल्या चराचरातून तो आपल्याला ओळखत असतो. आपल्या मनात जर कुठल्याही प्रकारची द्वेष, कपट, मत्सर, लोभ, हे जे काही वाईट भावना आहेत, वाईट दोष आहेत, हे जर तुमच्या ठायी असतील, तर मुळात तुमच्या ठायी पारायणाची मनस्थितीच उत्पन्न होणार नाही आहे. आणि जर झालेली आहे, तर याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला या सगळ्या गुणांवर मात करून एक सत व्यक्ती म्हणून तुमचं जीवन भरून टाकण्यासाठी परमेश्वर तुम्हाला प्रेरित करत आहे. तर या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या ठायी असलेले, कमी प्रमाणात असतील, अल्प प्रमाणात असतील, तरी पण हे द्वेष, मच्छर वगैरे, ह्या द्वेष असेल तुमचा, किंवा आपण बऱ्याचदा
राग असतो, चिडचिडपणा असतो किंवा कुणाचं अनावधानाने काही वाईट होईल अशा हेतूने काही करणं, ठीक आहे. कुणाचं वाईट चिंतन, लोभ, द्वेष या सगळ्या गोष्टींचा काय करून टाकायचा, त्याग करून टाकायचा. जितकं शक्य आहे तितकं. आपण पूर्णपणे तर बघा ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण मुक्त नाही होऊ शकत, लवकर तरी नाही होऊ शकत, आपण मनुष्य आहोत. पण जितकं होता होईल तितकं या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आणि मग पारायणाला सुरुवात करायची, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर महिला भगिनी असतील तर महिला भगिनींनी आपल्या मासिक धर्माचं विशेष थोडीशी काळजी घ्यायची आहे की पारायण सुरू करताना पहिले तर आपल्याला दिनशुद्धी पाहायची आहे, म्हणजे दिवस उत्तम असावा पारायणाची सुरुवात करताना. म्हणजे आपल्या कॅलेंडरमध्ये आपण बघू शकता किंवा दिंडोरी प्रणित आपलं जे कॅलेंडर असतं त्यात प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य दिलेलं असतं, शुभ दिवस, अशुभ दिवस किंवा काही जे काही त्या दिवसाचं वैशिष्ट्य असेल तर त्याप्रमाणे तो दिवस ज्या दिवशी आपल्याला पारायण सुरू करायचं आहे तो दिवस शुभ दिवस असावा किंवा उत्तम दिवस, चांगला दिवस असं जर असेल तर त्या दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता, अशुभ दिवशी सुरुवात करू नये, ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट. आणि महिला भगिनींनी काळजी घ्यायची फक्त एक आहे की आपण जर पारायणाला सुरुवात करणार आहात तर आपला मासिक धर्माचा कालावधी आपल्याला ठाऊक असतो, तर त्यानुसार आपल्या पारायणाच्या दिवसांमध्ये आपला मासिक धर्म तर येणार नाही ना, याची काळजी घेऊन किंवा याचा विचार करून आपण पारायणाला बसायचं आहे प्रथमतः. आणि जर समजा कदाचित मासिक कालावधी नसतानाही कधी जर समजा पारायण सुरू असताना मासिक धर्म आलाच तर काय करायचं, तर घाबरून जायचं नाही. पारायणाला बसण्याआधी कोणीतरी आपल्या घरातील एक व्यक्ती, घरातील किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी सात्विक व्यक्ती असेल तर एक व्यक्ती असा शोधून आणि तयार ठेवायचा की जर मध्येच आपला मासिक धर्म आला तर आपल्याला पारायणात खंड पडू द्यायचं नाही आहे, ते बाकीचे राहिलेले दिवस त्या व्यक्तीकडनं पठण करून घ्यायचं आहे, ठीक आहे. एवढी गोष्ट महिला भगिनींनी काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर महिला असो किंवा पुरुष असो पारायण करत असताना आपल्याला कटाक्षाने ब्रह्मचर्याचं तेवढ्या दिवसांमध्ये पालन करायचं आहे. ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, ओके. त्याच्यानंतर आपल्या घरातील वातावरण हे सात्विक ठेवायचं, शुद्ध ठेवायचं. सकाळ संध्याकाळ ग्रंथाला आणि आपल्या घरातील देवांना आरती, धूप दिवा दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. सात्विक वातावरण ठेवा, कोणाविषयी वाईट बोलू नका, कोणाचं वाईट चिंतू नका. घरामध्ये मोठमोठ्याने त्या कालावधीमध्ये तरी किमान बोलू नका, वाईट शब्द अपशब्द बोलू नका. या काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यायची आहे, एवढंच आहे, ठीक आहे. आणि जर अनावधानाने काही चुका झाल्या आपल्याकडून, होतीलही, तर घाबरून जायचं नाही आहे. जर तुमचं मन शुद्ध आहे, तुम्ही अगदी खऱ्या भावाने जर तुम्ही त्या परमेश्वराचं पारायण करत आहात तर तुमच्या अनावधानाने झालेल्या चुका परमेश्वर पोटात घालतो, ठीक आहे. अनावधानाने केलेल्या चुका माफ आहेत, परंतु निष्काळजीपणाने चुका करू नये, हे माझं वैयक्तिक मत आहे. निष्काळजी होतो म्हणून चुका झाल्या तर मग ते योग्य नाही, ठीक आहे. एवढ्या गोष्टींचं लक्षात ठेवा. आता नवनाथांचं पारायण करायचं म्हटलं म्हणजे की बघा याला 2 पद्धती आहेत. एक खरं तर नवनाथांचं पारायण हे जनरली 9 दिवसाचंच असतं. 9 दिवसात 40 अध्यायांचा हा ग्रंथ आहे आणि या 9 दिवसात हे 40 अध्याय पठण केले जातात किंवा 7 दिवसात देखील पारायण करण्याची पद्धत आहे. तर 9 दिवसात आपल्याला पठण कसे करायचे आहेत अध्याय आणि 7 दिवसात कसे करायचे आहेत हे मी तुम्हाला आता सांगतो आहे. पेन घ्यायचं आहे, वही घ्यायची आणि सगळं लिहून घ्यायचं आहे दिवसाप्रमाणे, ठीक आहे. सर्वात प्रथम आपण लिहून घेऊया 9 दिवसात पारायण करायची पद्धत. एक दिवसात किती अध्याय पठण करायचे ते मी सांगतो, ओके. तर बघा 9 दिवसीय पारायणामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे, तर पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 5 अध्याय पठण करायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला 6 ते 10 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 11 ते 15 अध्याय. चौथ्या दिवशी 16 ते 20 अध्याय. 5व्या दिवशी 21 ते 25 अध्याय. 6व्या दिवशी 26 ते 29 अध्याय. 7व्या दिवशी 30 ते 33 अध्याय पठण करायचे. 8व्या दिवशी आपल्याला 34 ते 37 अध्यायांचं पठण करायचं आहे आणि शेवटच्या म्हणजे 9व्या दिवशी आपल्याला 38 ते 40 अध्याय राहिलेले वाचायचे आहेत, ठीक आहे. हे झाले 9 दिवसाचे अध्याय. 9 दिवसात आपल्याला रोज एवढेच अध्याय वाचायचे आहेत, ओके. एवढे अध्याय वाचून झाले की आपल्या पोथीची पूजा करायची, आरती करायची आहे आणि आपल्या घरात जे काही असेल ते नैवेद्य दाखवायचं आहे. आणि फक्त शेवटी काय आहे की सांगतेच्या वेळी आपल्याला काय करता येईल तेवढं मी आपल्याला सांगणार आहे, ते शेवटी सांगतो. पण त्यापूर्वी आपल्याला
7 दिवसाचं पण पारायण करता येतं. 7 दिवसाचं पारायण कसं पूर्ण होतं ते आता लिहून घ्या. 7 दिवसामध्ये आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी आपल्याला 8 ते 14 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 15 ते 21 अध्यायांचं पठण होतं. चौथ्या दिवशी 22 ते 28 अध्याय वाचले जातील. 5व्या दिवशी 29 ते 32 अध्यायांचं पठण केलं जातं. 6व्या दिवशी आपल्याला 33 ते 36 अध्याय वाचायचे आहेत. आणि शेवटच्या 7व्या दिवशी आपल्याला 37 ते 40 अध्याय पठण करायचे आहे. ठीक आहे, हे झालं 7 दिवसीय पारायणाची पद्धत. ओके, आता आणखीन काही गोष्टी की बघा, बऱ्याच वेळेस महिला भगिनी विचारतात की स्त्रिया नवनाथांची सेवा करू शकतात का? तर बघा, बिलकुल करू शकतात, 100% करू शकतात. काहीही काळजी करण्याचं कारण नाही. आपल्याला जर नवनाथांची सेवा मनापासून करायला आवडत असेल तर नक्की करा. फक्त ज्या मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगितल्या, म्हणजे मासिक धर्माचं तेवढं पाळायचं. आणि नवनाथांचं पारायणाला जर आपण बसत असणार महिला भगिनी, तर आपण केसांचा आंबाडा बांधू नये. ठीक आहे, आपले केस पारायणाच्या वेळेस मोकळे ठेवायचे आहेत. आणि साडीला आपण गाठ मारून साडी नेसायची नाही आहे. ठीक आहे, काही भगिनी असतात कधी गाठ मारून साडी वगैरे नेसतात, तर पारायणाच्या कालावधीमध्ये तरी साडीला गाठ मारायची नाही आहे. मासिक धर्माचे 4 दिवस 5 दिवस आपल्याला पाळायचे आहेत. वाचन दुसऱ्याकडून करून घ्यायचं, मध्येच जर आलं तर खंड पडू द्यायचं नाही. एवढ्या गोष्टी महिला भगिनींनी फक्त काळजी घ्यायची आहे, बाकी काही अडचण नाही. ठीक आहे, आता हे झाले पारायणाची पद्धत. शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही 9 दिवसाचं केलं असेल तर 9व्या दिवशी, 7 दिवसाचं केलं असेल तर 7व्या दिवशी, शेवटच्या दिवशी आपल्या रोजच्या प्रमाणे अध्यायांचं पठण करून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पोथीला म्हणजे नवनाथांच्या ग्रंथाला आपल्याला जो काही घरात थोडं शक्य असेल तर काही चांगला गोडधोडाचा नैवेद्य करा. अगदीच नसेल शक्य तर तुमच्या घरात जे होतं आहे तो ताट नैवेद्य म्हणून दाखवा. आणि जर झालंच तर उडदाचे वडे, उडदाच्या डाळीचे वडे हे नाथांना विशेष प्रिय होते आपल्या मत्स्येंद्रनाथांना. तर सांगतेच्या दिवशी किंवा जमलं तर सुरुवातीच्या पहिल्या दिवशीसुद्धा आपण दाखवू शकतात. तर आशा करतो आजची माहिती आपल्या लक्षात आली असेल, आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल. तरी देखील काही प्रश्न असतील तर आपण कमेंटमधून मला कळवू शकता, मी नक्की आपल्या प्रश्नांचं उत्तर देईल. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून. आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आपल्या इतर स्वामी सेवकांपर्यंत. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि विशेष म्हणजे महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवा करत राहा. ठीक आहे, श्री स्वामी समर्थ.